तर विद्यार्थ्यांनो 91 स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आणि या सुपर क्लासमध्ये जे समोर येणारे क्वेश्चन्स आहेत ते महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी येणाऱ्या अत्यंत उपयुक्त असणारे क्वेश्चन्स असतील आणि त्यामुळे या सुपर क्लासला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर या नवीन आला असाल तर सबस्क्राइब जरूर करून घ्यायचं आहे अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी। आणि या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे। तर सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो या ठिकाणी असा आहे आपल्या समोर की समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली होती? समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। जयप्रकाश नारायण यांच्याद्वारा जे आहे समाजवादी काँग्रेसची स्थापना करण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे संबोधले जात असते? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर असे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। महात्मा फुले यांना जे आहे महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर असे संबोधले जात असते। पुढचा प्रश्न अवंतिकाबाई गोखले यांनी कोणत्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व केलेले होते ते सांगायचं आहे मित्रांनो। अवंतिकाबाई गोखले यांनी खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व केलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। मिठाचा सत्याग्रहामध्ये जे आहे अवंतिकाबाई गोखले यांनी स्त्रियांचे नेतृत्व केलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। दर्पण हे मराठी भाषेतील कितव्या क्रमांकाचे एक वृत्तपत्र बनलेले होते ते सांगायचं आहे। दर्पण हे प्रसिद्ध वृत्तपत्र मराठी भाषेतील कितव्या क्रमांकाचे वृत्तपत्र बनलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। दर्पण हे जे मराठी वृत्तपत्र आहे ते मराठी भाषेतील सर्वात पहिल्या क्रमांकाचे एक वृत्तपत्र बनलेले होते। तर पुढचा प्रश्न पाहूया। दर्पण मराठी भाषेतील सर्वात पहिले वृत्तपत्र कोणत्या दिवशी सुरू करण्यात आलेले होते? दर्पण हे मराठी भाषेतील सर्वात पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू झालेले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। 6 जानेवारी 1832 या दिवशी या वर्षीचे आहे दर्पण हे सर्वात पहिले मराठी भाषेतील वृत्तपत्र सुरू झालेले होते। पुढचा प्रश्न दिवाणी न्यायालयाचे पंचस्तरीय व्यवस्था कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेली होती ते सांगायचं आहे मित्रांनो। दिवाणी न्यायालयाची पंचस्तरीय व्यवस्था खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा सुरू करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। लॉर्ड कॉर्नवॉलिस यांच्याद्वारा जे आहे दिवाणी न्यायालयाची पंचस्तरीय व्यवस्था सुरू करण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न ज्ञानदेव घोलप हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक व्यक्ती बनलेले होते? ज्ञानदेव घोलप ही व्यक्ती खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। मूकनायक या वृत्तपत्राचे ज्ञानदेव घोलप ही एक संपादक व्यक्ती बनलेले होते। पुढचा प्रश्न जनता या वृत्तपत्राचे प्रबुद्ध भारत असे नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आलेले होते? जनता या वृत्तपत्राचे प्रबुद्ध भारत असे नामकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। 1956 हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये जनता वृत्तपत्राचे प्रबुद्ध भारत असे नामकरण करण्यात आलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्रामध्ये 2 वेळा प्रवेश करणाऱ्या एकूण किती नद्या आहेत ते सांगायचं आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण 2 वेळा प्रवेश करणाऱ्या एकूण नद्या ह्या किती आहेत? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। महाराष्ट्रामध्ये एकूण 2 वेळा प्रवेश करणाऱ्या एकूण 3 नद्यांचा समावेश झालेला आहे। पुढचा प्रश्न भारूड हा प्रसिद्ध रचनाकार कोणत्या संतांनी रूढ केलेला आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। भारूड हा प्रसिद्ध रचनाकार खालीलपैकी कोणत्या संतांद्वारे रूढ करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य राहील। संत एकनाथ यांच्याद्वारा जे आहे भारूड हा प्रसिद्ध रचनाकार रूढ करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न लॉर्ड कॅनिंग यांनी भारताचे कितवे व्हाईसराय असे व्यक्ती बनले होते किंवा समजले जाते त्यांना ते सांगायचं आहे। लॉर्ड कॅनिंग यांना भारताचे कितव्या क्रमांकाचे व्हाईसराय व्यक्ती समजले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। सर्वात पहिले लॉर्ड कॅनिंग यांना भारताचे व्हाईसराय व्यक्ती असे संबोधले जात असते। पुढचा प्रश्न आनंदमठ ही प्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा लिहिण्यात आलेली होती ते सांगायचं आहे। आनंदमठ ही प्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा लिहिण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। बंकिमचंद्र चटर्जी यांच्याद्वारा जे आहे आनंदमठ ही प्रसिद्ध कादंबरी लिहिण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न भारत सेवक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली आहे? भारत सेवक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। भारत सेवक समाजाची जी स्थापना आहे गोपाळ गोखले यांच्याद्वारा करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीचा वास्तविक कार्यकारी प्रमुख खालीलपैकी कोणता व्यक्ती असतो ते सांगायचं आहे मित्रांनो। ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख खालीलपैकी कोणता व्यक्ती असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। सरपंच हा जो
जो व्यक्ती आहे ग्रामपंचायतीचा वास्तविक कार्यकारी प्रमुख एक व्यक्ती बनलेला असतो. पुढचा प्रश्न, जगामध्ये रुंदीने सर्वात मोठी असलेली नदी खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे. जगामध्ये रुंदीने सर्वात मोठी असलेली नदी खालीलपैकी कोणती आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. ॲमेझॉन ही जी नदी आहे जगामध्ये रुंदीने सर्वात मोठी असलेली एक नदी बनलेली आहे. पुढचा प्रश्न, भारताचा प्रथम नागरिक म्हणून कोणत्या व्यक्तींना ओळखले जात असते ते सांगायचं आहे. मित्रांनो, भारताचा प्रथम नागरिक म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना ओळखले जात असते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राष्ट्रपती यांना भारताचा प्रथम नागरिक म्हणून ओळखले जात असते. मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी कोणत्या जमिनीला मालकाची मर्जी नसेल तरीही कोण खरेदी करू शकते ते सांगायचं आहे. मित्रांनो, कोणत्याही जमिनीला मालकाची मर्जी नसेल तरीही कोणाला खरीदण्याचा अधिकार आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. केंद्र सरकार तसेच राज्य सरकार या दोघांनाही कोणतीही जमीन मालकाच्या मर्जीशिवाय खरेदी करू शकण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लाला हरदयाळ हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक व्यक्ती होते. लाला हरदयाळ ही व्यक्ती खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. गदर या वृत्तपत्राचे लाला हरदयाळ ही एक संपादक व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी धामल तसेच दंकारा यासोबत दुसरा कोणता एक पंजाबी लोकनृत्य प्रकार आहे ते सांगायचं आहे. धामल तसेच दंकारा यासोबत दुसरा कोणता एक पंजाबी लोकनृत्याचा प्रकार आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मित्रांनो, धामल तसेच दंकारा या दोन्हीसोबत भांगडा हा जो प्रसिद्ध प्रकार आहे तो पंजाबी एक लोकनृत्य प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न, रासलीला हा प्रसिद्ध नृत्यप्रकार भारतातील कोणत्या राज्याचा आहे. रासलीला हा प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार भारतातील कोणत्या राज्याचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारतातील उत्तर प्रदेश या राज्याचा रासलीला हा एक प्रसिद्ध नृत्य प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न, जगातील कोणत्या देशाच्या चलनावर भारतीय देवाचा फोटो असतो ते सांगायचं आहे. मित्रांनो, जगातील अशा कोणत्या देशाच्या चलनावर भारतीय देवाचा फोटो असतो. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. इंडोनेशिया या देशाच्या चलनावर भारतीय देवाचा फोटो छापण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, इंडोनेशिया देशाच्या चलनावर कोणत्या भारतीय देवाचा फोटो असतो ते सांगायचं आहे. इंडोनेशिया देशाच्या चलनावर कोणत्या भारतीय देवाचा फोटो असतो. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. गणपती या भारतीय देवाचा जो फोटो आहे इंडोनेशिया देशाच्या चलनावर एक छापण्यात येत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात पहिले आधार कार्ड कोणत्या राज्याच्या व्यक्तींचे बनले होते ते सांगायचं आहे. मित्रांनो, भारतातील सर्वात पहिले आधार कार्ड हे कोणत्या राज्यातील व्यक्तीचे बनलेले होते. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील सर्वात पहिले आधार कार्ड जे आहे महाराष्ट्रातील एका व्यक्तींचे बनवण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात पहिले आधार कार्ड महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील व्यक्तीचे बनवण्यात आलेले होते ते सांगायचं आहे. भारतातील सर्वात पहिले आधार कार्ड हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील व्यक्तीचे बनले होते. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील. नंदुरबार या जिल्ह्यातील सर्वात पहिल्या व्यक्तीचे जे आधार कार्ड आहे भारतात एक बनवण्यात आलेले होते. तर पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी काय आहे ते. भारतातील सर्वात पहिले आधार कार्ड कोणत्या व्यक्तीचे बनवण्यात आलेले होते ते सांगायचं आहे. भारतातील सर्वात पहिले आधार कार्ड हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे बनवण्यात आलेले होते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. रंजना सोनवानी यांचे जे आधार कार्ड आहे भारतामध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावर बनवण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, जगामध्ये असा कोणता देश आहे ज्या ठिकाणी एकही तुरुंग नाही ते सांगायचं आहे. मित्रांनो, जगामध्ये असा कोणता देश आहे ज्या ठिकाणी एकही तुरुंग नाही. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. नेदरलँड जगामध्ये असा एक देश आहे देशामध्ये एकही तुरुंग नाही स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशामध्ये गुन्हा केल्यास सर्वात जास्त दंड आकारण्यात येत असतो ते सांगायचं आहे. असा कोणता देश आहे ज्या देशामध्ये गुन्हा केल्यास सर्वात जास्त दंड आकारण्यात येत असतो. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मित्रांनो, या ठिकाणी पाहून घ्या की नेदरलँड हा जो देश आहे या देशामध्ये कोणीही गुन्हा जर केला तर सर्वात जास्त प्रमाणामध्ये दंड आकारण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नदीला खानदेश कन्या असे संबोधले जात असते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या नदीला खानदेश कन्या असे संबोधले जात असते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. तापी या नदीला जे आहे खानदेश कन्या नावाने एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. सुभाषचंद्र बोस यांना ब्रिटिशांच्या काळातील कोणती पदवी देण्यात आलेली होती. सुभाषचंद्र बोस यांना ब्रिटिशांच्या काळातील कोणती पदवी देण्यात आलेली होती. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राव बहादूर ही जी पदवी आहे सुभाषचंद्र बोस यांना ब्रिटिशांनी दिलेली होती.
पुढचा प्रश्न, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी राव बहादूर पदवीचा त्याग कोणत्या कारणास्तव केला होता ते सांगायचं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी राव बहादूर या पदवीचा त्याग खालीलपैकी कोणत्या कारणास्तव केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, ब्रिटिशांची दडपशाही किंवा दडपण या कारणास्तव जे आहे सुभाषचंद्र बोस यांनी राव बहादूर पदवीचा त्याग केलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी प्रोटेस्टंट युरोपियन स्कूलमध्ये सुभाषचंद्र बोस यांनी आपले कोणते शिक्षण पूर्ण केलेले आहे. प्रोटेस्टंट युरोपियन स्कूलमध्ये सुभाषचंद्र बोस यांनी त्यांचे कोणते शिक्षण घेतलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, प्राथमिक शिक्षण सुभाषचंद्र बोस यांनी प्रोटेस्टंट युरोपियन स्कूलमध्ये पार पडलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. प्रत्येक मनुष्य श्वसनाद्वारे दररोज किती किलो हवा ही शोषण करत असतो. प्रत्येक मनुष्य हा श्वसनाद्वारे दररोज किती किलो हवा शोषण करत असतो. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील, 10 ते 20 किलो एवढी जे हवा आहे प्रत्येक माणूस दररोज जे आहे श्वसनामार्फत शोषण करत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. यंग रीडर्स बोट ही तरंगते ग्रंथालय कोणत्या नदीवर उभारण्यात आलेले आहे. यंग रीडर्स बोट हे तरंगते ग्रंथालय खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आले आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, हुबळी नदीवर जे आहे यंग रीडर्स बोट नावाचे तरंगते ग्रंथालय उभारण्यात आलेले आहे. राज्यपालाच्या अनुपस्थितीमध्ये कोणती व्यक्ती राज्यपाल म्हणून कार्य करत असते. राज्यपालाच्या अनुपस्थितीमध्ये कोणती व्यक्ती राज्यपाल म्हणून कार्य करत असते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश जो आहे राज्यपालाच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचे कार्य पाहत असतो. पुढचा प्रश्न, आचार्य आत्रे यांनी एकूण किती वृत्तपत्राचे संपादक व्यक्ती बनलेले होते. आचार्य आत्रे हे एकूण किती वृत्तपत्राचे संपादक व्यक्ती होते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, आचार्य आत्रे एकूण 3 वृत्तपत्राचे संपादक व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, आचार्य आत्रे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते ते सांगायचं आहे. आचार्य आत्रे ही व्यक्ती खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, नवयुवक तसेच मराठा या दोन्ही वृत्तपत्राचे आचार्य आत्रे संपादक व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी जैतू शिवाजी या काव्याची रचना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा करण्यात आलेली होती. जैतू शिवाजी या काव्याची रचना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा करण्यात आलेली होती. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, जैतू शिवाजी या काव्याची जी रचना आहे रवींद्रनाथ टागोर यांच्याद्वारा करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, गोरे हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे मूळ आडनाव आहे ते सांगायचं आहे. गोरे हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे मूळ आडनाव होते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, महात्मा फुले यांचे जे आहे गोरे हे एक मूळ एक आडनाव बनलेले होते. पुढचा प्रश्न, पंचायत राज ट्रेनिंग सेंटर कोणत्या ठिकाणी उभारण्याचा शासनाचा निर्णय आहे ते सांगायचं आहे. पंचायत राज ट्रेनिंग सेंटर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारण्याचा शासन विचार करत आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, हिवरा बाजार या ठिकाणी जे आहे पंचायत राज ट्रेनिंग सेंटर उभारण्याचा शासनाचा विचार चालू आहे. पुढचा प्रश्न, पंचायत राज ट्रेनिंग सेंटर कोणाला प्रशिक्षण देण्यासाठी उभारण्यात येणार आहे ते सांगायचं आहे. पंचायत राज ट्रेनिंग सेंटर हे कोणाला प्रशिक्षण देण्यासाठी उभारण्यात येणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, सरपंचांना प्रशिक्षण देण्यासाठी पंचायत राज ट्रेनिंग सेंटर हे उभारण्यात येणार आहे. तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे. निवडणुकीच्या दरम्यान नोटा अधिकार उपलब्ध करून देणारे भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. निवडणुकीच्या दरम्यान नोटा अधिकार उपलब्ध करून देणारे प्रथम क्रमांकाचे राज्य खालीलपैकी कोणते आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, महाराष्ट्र हे जे राज्य आहे भारतातील नोटा अधिकार बटन उपलब्ध करून देणारे प्रथम क्रमांकाचे राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे प्रमुख साधन खालीलपैकी कोणकोणते आहेत ते सांगायचं आहे. मित्रांनो, ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन खालीलपैकी कोणकोणते आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, वरीलपैकी सर्वच म्हणजे पाणीपट्टी, घरपट्टी, यात्राकर हे सर्व जे साधने आहेत ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे प्रमुख साधने बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातून ग्रामपंचायतीला वाटा किती मिळत असतो ते सांगायचं आहे. मित्रांनो, गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलाला ग्रामपंचायतीचा वाटा हा किती मिळत असतो. ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर मित्रांनो या ठिकाणी 4 योग्य राहील, 30% हा जो वाटा आहे गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलातून ग्रामपंचायतीचा वाटा असतो. पुढचा प्रश्न पाहूया. सरपंचाविषयी अविश्वासाचा ठराव किती सदस्याचा पाठिंबा असेल तरच मांडता येत असते. सरपंचाविषयी अविश्वासाचा ठराव हा किती सदस्याचा पाठिंबा असेल तरच मांडता येत असते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, 2/3 सदस्याचा पाठिंबा असल्याशिवाय सरपंचाविषयी अविश्वासाचा ठराव मांडता येत नसते. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली. इकडे तर नक्कीच गॅरंटी आहे की ही सुपर क्लास आपल्याला
आपल्याला आवडलीच आहे आणि त्यामुळे या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे. तसे तुम्ही चॅनलवर या नवीन आला असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे. ही सर्वात पहिली रिक्वेस्ट आहे. तर मिळतोय एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.